नमस्कार नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 21 फाल्गुन शके 1947 अर्थात 12 मार्च 2026. मंडळी, शेती आणि शेतीवर आधारित व्यवसाय करून सध्या आपण शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. शेती व्यवसायात असे जोडधंदे केल्यामुळे होणारा अधिकचा खर्च वाचवणंही शक्य होतं. यामध्ये शेतीबरोबरच पशुपालन या व्यवसायाचा अग्रक्रम आहे. पशुपालनातून मिळणारं दूध दुभतं, यामुळे जास्तीचा नफा आपल्याला मिळवता येतो. आणि दुसरं म्हणजे मिळणाऱ्या शेणखतातून जमीन सकस बनवणं शक्य होतं. मंडळी, आज आहे गुरुवार, म्हणजेच माई, सदू आणि लक्ष्मी यांच्या भेटीचा दिवस. तेव्हा ऐकूया कौटुंबिक संवाद, गप्पा गोष्टी. याचं लेखन केलंय अर्चना देवधर यांनी आणि सहभागी झाले आहेत मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि रुचा गद्रे. लक्ष्मी, अगं जरा चहा ठेवतेस काय? अहो थांबा, आता जरा माई यायची टायमिंग झालेली आहे. सदू, लक्ष्मी आहात का घरात? अगदी माईंला 100 हाय म्हणायची. शंभरी आहे, अगं 100 नको, नाहीतर तुम्ही म्हणाल या माईंच्या येण्याला काही काळ वेळ नाही. बघ, मी आज जरा ना लवकरच आली आहे. अहो माई, असं कशाला म्हणतावाय? तुम्ही कधी पण आला तरी आमची काय पण तक्रार नाही काय व? होय ना, तेच सांगा येणार मी. अगं तसं नाही ग, तुम्ही दोघं कामाची माणसं आणि मी आता रिटायर्ड. हे काही बरोबर बोलत नाही हा माई तुम्ही. का रे का? रिटायर माणूस रिकामा असतो असं कोण म्हणेल तुम्हाला बघितल्यानंतर? नाहीतर काय माई, तुम्ही तर एवढ्या वयात काय काय कामं करत असताव, आम्हाला काय माहित नाही की काय? अगं हो, पण लक्ष्मी, ते आपलं मोकळा वेळ घालवण्यासाठी काहीतरी शोधून काढते मी, इतकंच. तुम्ही काय पण म्हणा माई, अशिक्षित बायांना लिहा वाचायला शिकवणं, लहान मुलांना संस्काराच्या गोष्टी सांगणं, हे काय साधं सुद्धा काम आहे? आणि माई, तुमचं ते शिवण, भरतकाम, बागकाम काय कमी आहे काय? हां, अगं लक्ष्मी, बागकामावरनं आठवलं मला. परवा मी एका मंडळात लहान मुलांच्या पठण स्पर्धेत परीक्षक म्हणून गेले होते. आणि माई सांगतो मी तुम्हाला, हं? त्या मुलांचं पाठांतर बघून नक्की कुणाला नंबर द्यायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तू म्हणतोस ते काही खोटं नाही आहे सदू, पण मी सांगते ते वेगळंच आहे. मग सांगाच माई आम्हाला. चांगलं असेल तर आम्ही पण करू ना. अगं सांगते सदू, मी म्हटलं ना, त्या स्पर्धेत माझ्यासारखे बरेच ज्येष्ठ वयाचे परीक्षक होते आणि निकाल जाहीर झाल्यावर आम्हा सर्वांना एक एक गुलाबाचं कलम भेट म्हणून दिलं. काय काय किती छान नाही? काय सांगतावाय काय माईनू? लय छान गोष्ट केली बघा तुम्ही. म्हणजे माई, तुमच्या बागकामाच्या आवडीला अनेक खतपाणी मिळालं म्हणायचं. हो बाबा, अरे ही भेट मला ना खूपच आवडली, पण त्याबरोबरच एक जबाबदारीही वाढली. अगं बाई, आता त्यात कसली जबाबदारी हो माईनू? अगं असं काय करतेस लक्ष्मी? ते कलम बागेत लावणं, त्याला रोज पाणी देणं, वेळोवेळी फांद्या छाटणं, सगळं करायला पाहिजे ना. त्याचीच तर गोष्ट आहे. तुमचे अण्णा काय म्हणाले माहित आहे का? हा? ते बिचारे काय म्हणणार ह्याच्यावर? हा तुझा ना सपशेल गैरसमज आहे लक्ष्मी. अगं ते म्हणाले की त्या झाडाची सगळी निगा तू राखायचीस, नाहीतर बसशील पुस्तक वाचत. काय सांगता काय माई? बरोबर आहे. असं म्हणाले अण्णा? हो, असंच म्हणाले. हा, पण तुमची वाचनाची आवड त्यांना माहित आहे म्हणून म्हणाले असतील तसं. पण पुस्तक वाचणं कुठं वाईट असतं? नाही, पुस्तक वाचणं चांगलंच असतं ग, पण एकदा मी वाचनात तंद्री लावली ना की दुसरं काही सुचत नाही ना मला, म्हणून बहुतेक म्हणाले असतील. म्हणजे मी ओळखलं तर कारण बरोबर आहे. हो. आता इतके दिवस आपण एकमेकांना ओळखतोच ना. पण तुम्ही काय पण म्हणा, बायका लिवायला वाचायला शिकल्या तर किती चांगलं झालं नाही? खरोखरच नुसतं लिहिणं वाचणंच नाही. आपल्याकडे असलेली कला कौशल्ये ही 4 माणसात व्यक्त करायला आपण शिकलो. माई आल्यापासनं ही लक्ष्मी तुमच्याशी इकडचं तिकडचं बोलत बसली आहे. स्पर्धेतलं बक्षीस कोण दाखवणार तुम्हाला? अरे देवा, मी विसरूनच गेले बघा माई. महिला दिनाच्या दिवशी मी तुम्ही दिलेल्या कुर्ती परमानं तर काजूचं भरीत करून नेलं होतं बघा. अरे वा, आणि त्याला हे बक्षीस मिळालं. छान, अभिनंदन हा तुझं. आणि बक्षीस म्हणून मिळालेलं पुस्तकही छान आहे. काय नाव आहे बरं?
न्याहारी आणि मधल्या वेळचे पदार्थ. वा, आता सदू तुझी नी मुलांची चंगळ आहे रे बाबा. अगदी बरोबर बोललात. हा माई, मला पण आवडलं हे पुस्तक. आता नवीन नवीन काय काय करून बघन मी. म्हणजे माईनू आता आमच्यावर प्रयोग सुरू होणार म्हणायचे. हे बघ सदू, घ्या. हे पुस्तकावरून शिकायला थोडा वेळ लागणार हा लक्ष्मीला, पण अडलं तर उपाय आहे हे नक्की. हां हो, आणि काय हो, रोज ह्यातले पदार्थ करत बसले तर तुम्हाला शेतीत मदत कोण करील? अगं लक्ष्मी, अधूनमधून काहीतरी नवं करून घाल त्यांना. हा, हे मात्र बरोबर बोलला तुम्ही. गडबडीच्या वेळेला भाजी भाकरी पटकन खायला बरी आणि करायला पण सोपी ना. आता कसं बोलला, पुस्तक मिळालं म्हणून रोज रोज चमचमीत खाणं खिशाला आणि पोटाला परवडलं पण पाहिजे ना. अगदी खरं. तुला सांगते, गेल्या महिन्यात नात्यात इतकी लग्न होती ना, रोज रोज गोडाधोडाचं खाऊन कंटाळा आला अगदी. नाहीतर काय माई, ते खाणं पचत नाहीच, पण मोठे मोठे डीजेचे आवाज आणि गोंगाटानं पण डोकं भिरभिरायला लागलं. लग्न, शिमगा, रंगपंचमी, एका मागणं एक सुरूच माई. आता जरा शांतता बरी वाटते ना. अगदी खरंय ग. डोक्याला, पोटाला आणि मनाला सुद्धा थोडा वेळ शांतता हवी. पण माई, हा, आम्ही एकदा का शेतात आंबा काजूच्या बागेत गेलो ना, की कामाच्या धुंदीत बाकी सगळं इसरायला होतं. हे मात्र खरंय. य मात्र बरोबर हाय. झाडामाडाच्या बरोबर वावरताना, मेहनत करताना अगदी आनंद मिळतो माई. खरंच. आणि निसर्गसुद्धा आपल्या आनंदाची सोय अगदी न विसरता क्रमाक्रमाने करत असतो. खरं की नाही? खरंय खरंय. आता झाडांना पण नवीन पालवी येऊ दे रे बाबा, असं देवाला नवस करावा लागत नाही ना माई. पण आपण माणसा अशी वेलच्या वेळी कामं करण्यात कमी पडतो, नाही काय? अगं तीच खेदाची गोष्ट आहे. ठरल्या वेळी ठरल्या गोष्टी निसर्गात बिनबोभाट घडत असतात. ऊन, पाऊस, थंडी, वारा हे सगळं वेळच्या वेळी सुरू असतं. पण माई, हा निसर्ग कोपला की काय खरं नाही बघा. आताच खरंय. बघा ना माई, बागायतदारांनी आंबा कलमाची इतकी काळजी घेतली, फवारण्या केल्या, पण मनासारखा आंबा मिळण्याची काय चिन्ह नाही दिसत आहेत यंदा. हे असं नुकसान झालं की सगळी मेहनत पाण्यात जाते. माई, ये वर्षी थंडी खूप पडली आणि सगळी कलमा कसली मोहरली होती व. पण तो मोवर काला पडला, गळून पडला, काय काय प्रकार झाले बघितलेस ना. अरे, आर्थिक नुकसानीबरोबर मनस्ताप सुद्धा होतोच ना अशामुळे. खरं आहे. सगळा डोलारा कसा सांभाळायचा या विचारानं कधी झोप पण लागत नाही. पण लक्ष्मी, आपल्याला हाय ती परिस्थिती मान्य करून पुढं तर जायला पाहिजे ना. खरं बोललास बघ. आणि लक्ष्मी, तूच सांग बघू, आजपर्यंत काही कठीण प्रसंग आले नाहीत का तुमच्यावर? नाही कसे, मी तर म्हणतो यातून आपण काहीतरी नवीन शिकायचं. आता कसं बोललास? हां, ते तर करावंच लागतं आपल्याला. आणि आपण माणसं काय कमी लहरीपणा दाखवतो, तसंच निसर्ग पण आपल्याला धडा शिकवत असतो, नाही काय वो माई? अगदी बरोबर. संकट म्हणजे नवीन संधी, हा सुविचार रोज आठवत राहायचं आणि मागचं विसरून पुढे चालायचं. यातच खरं शहाणपण आहे. काय माही, लाखातलं एक वाक्य बोलला हा तुम्ही. खरं आहे तुमचं. हा, नाही तर दुसरा कामधंदा सुरू करायचा, रिकामं राहायचं नाही, हे आपलं ठरलेलं आहे. आणि तुम्ही म्हणता तसं कामात गुंतवून घेतलं ना की आणखी विचार कराय येलच मिळत नाही. आणि ते काम आपल्या आवडीचं असेल ना, तर त्याहून चांगलं. आपल्या आवडीचं काम आणि आपल्या आवडीचं शिक्षण मिळालं की खरा आनंद मिळतो, नाही काय माई? हो रे. हां, म्हणून तर आपण ही शेती भाती बागायती करतो ना व. हो, आवड आणि कष्ट दोन्ही एकत्र आल्यावर मग चांगलंच फळ मिळणार ना तुम्हाला लक्ष्मी. माईनो, एक काल असा होता की त्यावेळी शेती म्हणजे कनिष्ठ मानली जायची. हो रे. अहो, आता तरी कुणाला आवडते शेती? गावातल्या जमिनी तशाच पडून नाहीत काय? पण लक्ष्मी, ही गोष्ट ज्याची त्याला कळायला हवी ना. आता बघ, 10वी-12वीच्या परीक्षा नुकत्याच झाल्या. किती मुलांना आपली पुढची दिशा ठरवायची आहे? मला काय वाटतं माई, काय? सगळेच डॉक्टर, इंजिनियर, वकील झाले तर मग उद्योग व्यवसाय कोण करणार हो? नाही तर काय, जो तो उठतो नि पुण्या मुंबईत धावतो. हां, तुमचं दोघांचंही म्हणणं पटतंय हा मला. पण आपण कुणाला तू अमुक कर म्हणून सांगू शकत नाही ना. मात्र नुसत्या मोठमोठ्या पदव्या घेऊन उपयोग नाही. त्या शिक्षणाचा उपयोग स्वतःला आणि दुसऱ्यालाही झाला पाहिजे. खरंय खरंय माई तुमचं म्हणणं.
आता कुठच्या ऑफिसात गेलो ना तर आपल्याला हवी असलेली माहिती पटकन मिळेल याचा भरोसा नसतो. अहो, साधा एक दाखला मिळण्यासाठी किती खेपा घालाव्या लागतात. खरं आहे ग बाई. लांब लांब अंतरावरून लोक येतात, पण कधी नेट नाही म्हणून तर कधी आणखी काही कारणाने त्यांना रिकाम्या हाती परत जावं लागतं. म्हणून म्हणते माई, अशी सगळी कामं पटापट करून देणारा पण कुणीतरी हो पाहिजे. ग. हा, बँकेचे पोस्टाचे अर्ज भरायची माहिती पण किती लोकांना नसते. हां, म्हणजे एकूण काय, नुसतं पुस्तकी शिक्षण पुरेसं नाही. व्यावहारिक शिक्षण घ्यायला हवं असं तुला म्हणायचंय, बरोबर ना? हा तसंच माई. माई, हा. मागं तुम्हीच एकदा म्हणाला होतात की हुशारी बरोबर माणसाकडे शहाणपणा पण पाहिजे. बाप रे सदू, अरे तू ते माझं बोलणं चांगलंच लक्षात ठेवलेलं दिसतंय. म्हणजे काय माई, तुम्ही बोलता ते एकदम पटतं आणि म्हणूनच आम्ही लक्षात ठेवतो. म्हणजे आज माझा कौतुक सोहळाच करायचा ठरवलेला दिसतोय तुम्ही दोघांनी. अहो, सोहला कसला, आम्हाला तुमच्याबद्दल आदर वाटतो, तो आम्ही बोलून दाखवतो, दुसरं काय. आणि माई, हं? गप्पा सगळेच मारतात, पण त्यातून आपल्या हिताचं कुणी सांगितलं की जास्त बरं वाटतं ना. बरं बरं, मग एक भांडभर थंडगार पाणी दे बघू प्यायला, म्हणजे मला निघायला बरं आता. लक्ष्मी, अगं माईना काय नुसतं पाणी देऊन भागवणार आहेस की काय? मस्तपैकी सरबत कर बघू. मगाशी मी तुला चहा कर म्हटलं, आता सरबत कर थंडगार. वय वय, आत्ता करते. गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताच आपण ऐकलात. या संवादाचं लेखन केलं होतं अर्चना देवधर यांनी आणि यामध्ये सहभागी झाले होते मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि रुचा गद्रे. मंडळी, कार्यक्रमात यानंतर ऐकूया काजू बोंड प्रक्रिया याविषयी डॉक्टर चंद्रकांत पवार यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे काजू हे महत्त्वाचं असं बागायती फळपीक आहे आणि या काजू फळपिकापासून आपण गरांचं उत्पन्न घेतो आणि अशावेळी जी आपली काजू बोंडं आहेत ती वाया जातात. तर या काजू बोंडांवर प्रक्रिया करून आपण त्यापासून पदार्थ बनवू शकतो आणि एक चांगलं उत्पन्न देखील घेऊ शकतो. आज आपण याविषयीच माहिती करून घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे डॉक्टर चंद्रकांत पवार आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर, काजूपासून काजू बी आणि काजू बोंड ह्या दोन गोष्टी आपल्याला मिळतात. काजू बीवर आपण प्रक्रिया करून काजू गर तयार करतो, पण काजू बोंडावर प्रक्रिया करणं हे महत्त्वाचं आहे का? निश्चितच महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की कोकणामध्ये आजच्या स्थितीमध्ये 1,86,000 हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड झालेली आहे आणि या लागवडीपासून आपल्याला 2,48,000 टन एवढं काजू बीचं उत्पादन मिळते. हो. सर्वसाधारणपणे आपण म्हणतो की काजू बीच्या 4 ते 5 पट वजन हे काजू बोंडाचं असतं. म्हणजेच ह्या कोकणामध्ये 10 ते 12 लाख टन काजू बोंडांचं उत्पादन दरवर्षी होत आहे. त्या उत्पादनापैकी वापर आपण किती करतोय? माझ्या मते सावंतवाडीच्या भागातील काही काजू बोंड फेणी करण्याचं, फेणी हे मादक पेय आहे, ते तयार करण्यासाठी तिथली काही बोंड जातात. काही प्रमाणात काही उद्योजक काजू बोंडापासून सिरप हे तयार करतात. तर काही अल्प प्रमाणामध्ये काजू बोंडाची कॅन्डी सुद्धा तयार होते. काही जण काजू बोंडाचा रस म्हणजे ज्यूस हे तयार करतात. परंतु तरी माझ्या मते 95% जास्त काजू बोंड ही वाया जात आहेत. आणि दुसरं आपण जर पाहिलं तर काजू बोंडामध्ये जीवनसत्व कम मोठ्या प्रमाणावर आहे. असं असताना सुद्धा आपण ही बोंड फेकून देतोय. बरोबर. आता काजूचा हंगाम जर आपण पाहिला तर साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये 15% काजू बी तयार होते, मार्चमध्ये 75% तयार होते, तर एप्रिलमध्ये 10% काजू बी तयार होते. म्हणजे हा जर हंगाम आपण जर बघितला तर आपला कोकणातला मुख्य फळ पिकाचा हंगाम जो आहे म्हणजे एप्रिल मे महिना म्हणतो आपण, बरोबर. त्याच्या अगोदर काजू तयार होतात. म्हणजेच हे प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो की कोकणातले प्रक्रिया उद्योग आहे की हंगामी आहेत, हंगामामध्येच प्रक्रिया होते, तर ते वाढवण्यासाठी जास्तीत जास्त महिन्यापर्यंत तो उद्योग चालला पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काजूवर जर बोंडावर जर प्रक्रिया झाली तर 1.5-2 महिने आपले वाढू शकतात. साधारणतः आपण फेब्रुवारीच्या अखेरपासून एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत काजू बोंडावर प्रक्रिया करून बाकीचे नंतर पदार्थ करू शकतो इतर फळांपासून. म्हणजे चांगला हंगाम मिळू शकतो. सर, आता ह्या काजू बोंडापासून पेय कसं तयार करायचं? या व्यतिरिक्त आता ही जी काजू बोंड आपली जी फुकट जात आहेत
तर त्यापासून विविध आपण टिकाऊ पदार्थ तयार करू शकतो. जसं काजू बोंडापासून पेय आहे, स्क्वॅश आहे, बरोबर. सिरप आहे, जॅम, गोड चटणी, त्यानंतर मुरंबा, कॅन्डी, वाईन इत्यादी आपण टिकाऊ पदार्थ ह्या काजू बोंडापासून तयार करू शकतो. बरोबर. सर, आत्ता तुम्ही वेगवेगळे पदार्थ सांगितले जे काजू बोंडापासून आपल्याला तयार करता येतात. तर त्यातमध्ये पेय हे तुम्ही म्हणालात, तर हे पेय कसं तयार करायचं? आणि काजू खाल्ल्यानंतर एक प्रकारचा खवखव घशाला जाणवते. हो, निश्चित. हो, तर हे पेय जर तयार करून आपण घेतलं तर ती खवखव जाणवते का? पेय तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला काजू बोंड जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजेत आणि मग त्याचा रस काढला पाहिजे. आपण आता म्हटलं की काजू बोंड खाल्ल्यानंतर खवखवतात. हो. तर हा खवखवीतपणा त्या काजू बोंडामध्ये असलेल्या टॅनिन नावाच्या रासायनिक पदार्थामुळे असतो. तर तो आपण कमी करू शकतो. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? बोंड धुवून घेतल्यानंतर रस काढण्यापूर्वी 2% मिठाच्या द्रावणामध्ये, म्हणजे समजा 1 लिटर पाणी जर आपण घेतलं तर त्यामध्ये 20 ग्रॅम मीठ टाकायचं. या प्रमाणात आपण पाणी किती घेत आहे त्या प्रमाणात त्यात मीठ टाकायचं. बरोबर. आणि असं 2% मिठाचं द्रावण तयार केल्यानंतर या द्रावणामध्ये ही बोंड नरम पडेपर्यंत शिजवून घ्यायची. फुटता कामा नाहीत, ती नरम पडली पाहिजे इथपर्यंत ती शिजवावीत. त्यानंतर शिजून झाल्यानंतर ती बाहेर काढून स्वच्छ धुवून घ्यावीत आणि मग त्याला दाब देऊन आपण रस काढू शकता. मोठ्या प्रमाणात जर रस काढायचा असेल तर बास्केट प्रेसच्या या मशीनच्या साहाय्याने आपण रस त्यापासून काढू शकता. अशा प्रकारे आपण रस काढल्यानंतर मग तो गाळून घ्यावा आणि ह्या गाळलेल्या रसापासून मग आपण पेय तयार करायचं आहे. समजा आपल्याला वजनामध्ये सांगतो 1 किलो पेय तयार करायचं असेल तर त्यासाठी साधारणतः 200 ग्रॅम रस लागेल. म्हणजे साधारणतः 1 ग्लास रस, 180 ग्रॅम साखर म्हणजे साधारणतः 1.25 वाटी साखर, 2 ग्रॅम सायट्रिक आम्ल म्हणजे साधारणतः एक छोटा अर्धा चमचा आणि 618 ग्रॅम पाणी म्हणजे साधारणतः 4 छोटे पेले पाणी घ्यावे. आता हे सर्व घटक आहेत हे एकत्र करून एकजीव करायचे आणि त्याचं पेय तयार करावे. तयार पेयाचा आस्वाद घेताना त्यात चवीसाठी मीठ आणि थोडी वेलची टाकावी. आता हे पेय जर आपल्याला जास्त काळ टिकवायचं असेल तर पेय टिकवण्यासाठी ते साधारण आपल्याला गरम करायला पाहिजे आणि साधारणतः 80-85 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला ते कमीत कमी 10-1 मिनिटं गरम करावं आणि नंतर त्यामध्ये टिकण्यासाठी 120 मिलीग्रॅम पोटॅशियम मेटाबायसल्फाईड प्रति किलो पेयामध्ये आपण मिसळावं. नंतर हे तयार केलेलं पेय निर्जंतुक केलेल्या बाटल्यामध्ये भरून बाटल्या क्राऊन क्रॉक मशीनच्या सहाय्याने बिल्ले लावून त्या बंद कराव्यात. बंद केल्यानंतर पुन्हा या बाटल्या कडक पाण्यामध्ये 30 मिनिटे बुडवून ठेवाव्यात. आडव्या करून ठेवल्या तरी चालतील टोपामध्ये. नंतर अर्धा तासाने बाहेर काढून त्यांची साठवणूक आहे ती थंड आणि कोरड्या ठिकाणी करावी. या पेयाचा हे पेय आहे त्यामुळे पिताना त्यात पाणी टाकण्याची काही गरज नाही. बरोबर. सर, आता काजू बोंडाचं जे सिरप आहे बाजारामध्ये ते मिळतं, हे सिरप कसं तयार करतात? आता काजू बोंडाचे सिरप तयार करण्यासाठी आता आपल्याला पेयासाठी सांगितलं त्याप्रमाणेच रस काढून घ्या. मिठाच्या द्रावणामध्ये काजू बोंड उकळवून नंतर त्याचा रस काढून घ्या, तो गाळून घ्यावा. आणि अशा 1 किलो रसापासून आपल्याला सिरप तयार करायचा असेल तर त्यात दुप्पट साखर, म्हणजे 1 किलो रस असेल तर 2 किलो साखर घ्यावी. रसाच्या दुप्पट साखर घ्यावी आणि त्याच्यामध्ये 28 ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळावं. साखर विरघळण्यासाठी मिश्रण थोडंसं गरम करावं कारण साखर झटकन विरघळत नाही त्यामध्ये, त्यामुळे ते मिश्रण चांगलं गरम करावं. अशा प्रकारे तयार झालेले सिरप टिकवण्यासाठी त्यात प्रति किलो सिरप 600 मिलीग्रॅम पोटॅशियम मेटाबायसल्फाईड आपण मिसळावं आणि त्यानंतर ही संपूर्ण साखर विरघळल्यानंतर हे तयार झालेलं सिरप बाटली बंद करून त्याची साठवणूक जी आहे ती थंड आणि कोरड्या ठिकाणी करावी. ज्यावेळी हा सिरपचा आस्वाद घ्यायचा असेल, आस्वाद घेताना त्यामध्ये 4 ते 5 पट पाणी मिसळावं आणि चवीसाठी मागाशी सांगितल्याप्रमाणे मीठ आणि वेलची त्यामध्ये टाकावी. बरोबर. सर, आता तुम्ही मगाशी पदार्थ सांगत होतात त्यामध्ये कॅन्डीचा उल्लेख तुम्ही केलात. हो. तर ही कॅन्डी काजू बोंडांपासून कशी तयार केली जाते? कॅन्डी तयार करण्यासाठी आता पेयासाठी किंवा सिरपसाठी आपण जो रस काढून घेतला बोंडापासून, ती बोंड उकळवून त्याप्रमाणेच रस काढून घ्यायचा. तर रसाचा वापर आपण पेयासाठी किंवा सिरपसाठी करावा. आणि जी बोंड शिल्लक राहतात ज्यावेळी आपण बास्केट प्रेसने त्याचा रस काढतो तेव्हा बोंड ही चेपली जातात आणि अखंड राहतात तशी. तर ही बोंड तुम्हाला वापरता येतात कॅन्डीसाठी. त्याचे बारीक तुकडे करू नयेत. तर ही जी बोंड आहेत ही बोंड नंतर घेऊन त्याचे छोटे तुकडे करून घ्यावेत. लांबट असेल किंवा तुम्हाला हवे त्या आकारमानाचे तुकडे करून घ्यावेत आणि बोंडाच्या वजनाच्या 2.5 पट 40% तीव्रतेचा साखरेचा पाक तयार करावा.
म्हणजे आपल्या फोडी जर 1 किलो असतील तर आपल्याला 2.5 किलो 40% तीव्रतेचा साखरेचा पाक पाहिजे. म्हणजेच काय तर 2.5 किलो पाक करण्यासाठी 1 किलो साखर आणि 1.5 लिटर आपल्याला पाणी घ्यावं लागेल आणि ते मिश्रण तयार करून त्याचा एक पाक वेगळा तयार करावा. नंतर या पाकामध्ये प्रति किलो काजू बोंडे 5 ते 6 ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळावं आंबटपणा येण्यासाठी, कारण काजू बोंडामध्ये आंबटपणा कमी असतो. ते सायट्रिक आम्ल त्यामध्ये मिसळावं. आणि मग हा जो पाक झालेला आहे ज्याच्यामध्ये आपण पाकामध्ये सायट्रिक आम्ल आपण टाकलेला आहे, या पाकात नंतर ह्या तयार केलेल्या फोडी त्यामध्ये टाकाव्यात आणि हा जो पाक आहे त्याची तीव्रता 75% होईपर्यंत, 75 डिग्री ब्रिक्स आपण म्हणतो, म्हणजे साधारणतः 3 ते 4 तारी पाक होईपर्यंत तो गरम करावा. यामध्ये एक काळजी घ्यायला पाहिजे की काजू बोंड आपण त्या पाकामध्ये गरम करत असताना त्याचा जे आकार आहे तो बदलला पाहिजे शिजल्यामुळे. तसं जर होत असेल तर काजू बोंड मध्येच आपले तुकडे जे आहेत ते मध्ये जारीने बाहेर काढून पाक आटवत जावा, पुन्हा ते तुकडे ते आत मिसळावेत. आणि अशा प्रकारे आता सांगितल्याप्रमाणे पाकाची तीव्रता जी आहे किंवा घट्टपणा जो 3 तारी 4 तारी झाल्यानंतर मग हा आपला जो टोप आहे हा त्या गॅसवरून खाली उतरावा आणि ह्या टोपामध्येच हे जे तुकडे आहेत मुरण्यासाठी 7 दिवस ठेवावेत. या आठवडाभर ते ठेवले पाहिजे. आठवडाभर आपण ते ठेवायचे मुरण्यासाठी. आठवडाभरानंतर हे मुरलेले काजू बोंडाचे तुकडे आहेत ते बाहेर काढावेत आणि त्यानंतर त्या बोंडाच्या तुकड्याच्या वर जो साखरेचा पाक लागलेला आहे तो हळूवारपणे काढून घ्यावा आणि नंतर ह्या फोडी आपण वाळवणी यंत्रामध्ये साधारणतः 55 ते 60 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला किंवा उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्याव्यात आणि वाळवल्यानंतर ह्या फोडी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हवाबंद कराव्यात. अशा प्रकारे आपण कॅन्डी काजू बोंडाची कॅन्डी करू शकतो. बरोबर. सर, आता काजू बोंडांपासून जॅम देखील तयार केला जातो, तर हा जॅम कसा तयार करायचा? जॅम तयार करण्यासाठी सुद्धा काजू बोंड जे स्वच्छ धुतल्यानंतर 2% मिठाच्या द्रावणात ती शिजवून घ्यावेत मगाशी सांगितल्याप्रमाणे. नंतर शिजलेली बोंडे स्वच्छ धुवून नंतर मिक्सरच्या साहाय्याने त्याचा लगदा करून घ्यावा. असा आपला जर 1 किलो लगदा असेल तर 1 किलो लगद्यात 1 किलो साखर मिसळावी. सदर मिश्रण जॅमप्रमाणे घट्ट येऊपर्यंत मंद आचेवर नंतर ते उकळत ठेवावं आणि शेवटी प्रति किलो जॅम 3 ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि 200 मिलीग्रॅम सोडियम बेन्झोएट मिसळून मिश्रण थोडा वेळ गरम करून चांगले एकजीव करावं. आता हे जे मिश्रण नंतर जॅमप्रमाणे घट्ट झाल्यावर मंदाग्नीवरून आपण टोप खाली उतरावा आणि जॅमला व्यवस्थित घट्टपणा येत नसेल तर किंचित पेक्टिनची पावडर भुकटी जी आहे ती त्यात मिसळायला हरकत नाही. मी घट्टपणा येण्यासाठी पेक्टिन टाकायचं. हो, पेक्टिन पावडर त्यामुळे टाकावी. जाम गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या बरण्यात भरून थंड ठिकाणी साठवणूक करा. निर्जंतुक केलेल्या बरण्या म्हणजे या बरण्या ज्या आहेत त्या उकळत्या पाण्यामध्ये साधारणतः अर्धा तास त्या उकळून घ्याव्यात आणि नंतर बाहेर काढून त्यातून पाणी सगळं निचरून देऊन मग त्याच्यामध्ये जाम भरून त्या हवाबंद करावेत. अशा प्रकारे आपण काजू बोंडापासून जाम तयार करू शकतो. सर, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये काजू बोंडाच्या वाईनवर संशोधन झालेलं आहे का? हो, झालेलं आहे. 2006-07 साली आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणामध्ये जी काही फळांची निर्मिती होते तर ह्या फळामध्ये त्याचा ऱ्हास ह्या फळांचा भरपूर मोठ्या प्रमाणात होतो. तर तो कमी करण्याच्या दृष्टीने एक प्रयत्न म्हणून ह्या फळापासून वाईन निर्मितीचं संशोधन आपण सुरू केलं. त्यामध्ये काजू बोंडावर सुद्धा आपण संशोधन केलेलं आहे आणि 2010 साली काजू बोंडापासून चांगल्या प्रकारची वाईन निर्मिती होऊ शकते हे विद्यापीठाने सिद्ध केलेलं आहे. सर, आता तुम्ही अनेक पदार्थ जे सांगितले तर या व्यतिरिक्त काजू बोंडापासून काही टिकाऊ पदार्थ तयार करता येतात का? मगाशी मी उल्लेख केला की काजू बोंडाची चटणी सुद्धा आपल्याला तयार करता येते. चटणीसाठी लगदा करावा लागतो. असा लगदा तयार करून 1 किलो जर लगदा असेल तर त्यासाठी 1 किलो साखर, कारण ही गोड चटणी आहे आणि काही मसाल्याचे पदार्थ त्यामध्ये टाकायला लागतात. व्हिनेगारचा वापर करावा लागतो आणि अशा प्रकारे आपण काजू बोंडापासून गोड चटणी सुद्धा करू शकतो. त्यानंतरचा पदार्थ जो आहे तो मध मिश्रित काजू, म्हणजेच काजू बोंड्याच्या मिक्सरच्या सहाय्याने लगदा करून सदर लगदा मंदाग्नीवर गरम करून त्यात पाणी जे सगळं आहे ते उडवून टाकावं आणि घट्ट करावा तो. या लगदात नंतर मध मिसळून मिश्रण एकजीव केले जाते. शेवटी चवीसाठी थोडी वेलची टाकावी आणि आपल्याला हे जर टिकवून ठेवायचं असेल तर परिरक्षकाचा वापर करायला पाहिजे. सोडियम बेन्झोएट आपण 1 किलो साठी साधारणतः 200 मिलीग्रॅम ह्या प्रमाणात सोडियम बेन्झोएट वापरू शकता आपण. अशा प्रकारे हा पदार्थ आपण करू शकतो. या व्यतिरिक्त काजू बोंडाची जेली सुद्धा तयार होते. अशा अनेक पदार्थ काजू बोंडाचे आपल्याला तयार करता येतात.
सर, तुम्ही इथे आलात आणि अतिशय चांगली माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार. काजू बोंड प्रक्रिया याविषयी डॉक्टर चंद्रकांत पवार यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.